तर आज माझ्या फेवरेट आजी माझ्यावर बसलेल्या आहेत आपल्या गुड फेलोज पॉडकास्टवरती. आणि या आजींना तुम्ही मला किडनॅप करताना बघितलं असेल, नाचताना बघितलं असेल, पण आज मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे आणि गोड प्रश्न विचारणार आहे, कारण त्या सगळ्यात गोड आजी आहेत. तर आजी, मला एक सांगा, आजच्या जगामध्ये प्रेम हे एवढं झटपट झालेलं आहे, पण आजीचं प्रेम मात्र एकदम उलट असतं. त्याच्यात एक शांतपणा असतो, निरागसपणा असतो. तर आजीच्या प्रेमामध्ये अशी एक वेगळ्या प्रकारची शांतता का असते? वेगळं काय असतं, जसं म्हणतात ना की दुधावरची जी साय असते त्याला सगळेजण खूप जपतात, तसे माझे नातवंड म्हणजे दुधावरची साय आहे. त्यांच्या सगळ्या भावना जपणं, त्यांच्या हसण्याबरोबर आपण हसणं, ते रडायला लागले की जीवाची घालमेल होते. त्याच्यामुळे ते दिसले की आम्ही सगळं विसरून जातो. तू जेवलास का किंवा तू जेवलीस का, जेव्हा आजी हे नातवंडांना विचारते तेव्हा तो प्रश्न फक्त जेवणाबद्दल नसतो. हा प्रश्न असतो की तू ठीक आहेस का, तू खुश आहेस का. जेवण भरवणे ही आजीची एक प्रेमाची एक प्रकारची भाषाच आहे. एका नातवाला डोसा आवडतो, तर मी त्याला डोसा करून देते आणि मला हळूच सांगतो, आजी सगळ्या वर्ल्डमध्ये तुझ्यासारखा चांगला डोसा कोणाचा नाही. मी म्हटलं, हे तू आईला पण म्हणत असेल ना रे? तर म्हणतं, नो नो, यू आर ओनली द बेस्ट कुक. आणि म्हणतं, आता 4-5 खाल्ले की म्हणतं, आता एक वन लास्ट. मग त्याने एक म्हटलं तर मी त्याला 2 देते, की हा जास्त कुरकुरीत झाला आहे. तर त्यांच्या सगळ्या आवडी निवडी पुरवायला आजीला खूप आवडतं. आजीचं प्रेम हे एक ढालीसारखं आहे, शिल्डसारखं आहे. की आयुष्यात कितीही वजन, त्रास, आजीच्या तिथे फक्त असणं याच्यामुळे ते सगळं वितळून जातं. आजीला समजणं गरजेचं नाही आहे की काय एक्झॅक्टली त्रास आहे आणि काय नेमकं घडत आहे तुमच्या आयुष्यात, पण तरी पण ती तुम्हाला त्याच्यातून कसं तरी सोडवते. आजी नातवंडांचे चेहरे वाचायला शिकली असते. मग आपण थोडंसं बोललो मायेने तर मग ती ओपन होते आणि मला सांगते, आजी असं असं झालं. तसं आजी पण एक सुरक्षा कवच असते नातवंडांसाठी.